नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचं स्थलांतरण रोखण्यासाठी दुभती जनावरं वाटपाचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला होता। मात्र यातून आदिवासी बांधवांची फसवणूक केल्याचा आरोप दानवेंनी केलाय। तसंच या योजनेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। बघूया। या आदिवासी बांधवांची फसवणूक झालेली आहे। 10 लिटर या गायी दूध देत नव्हत्या। या आजारी गायी होत्या, भाकड गायी होत्या। त्याच्यापासून काय कमाई भेटलेली नाही। ते सोडून दोनदा खाली झाले, पण तिला दूधच नाही। नंदुरबार मधल्या आदिवासींचं स्थलांतर रोखून त्यांना रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकारकडून गायींचं वाटप करण्यात आलं होतं। मात्र यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला। तसंच आदिवासी बांधवांची फसवणूक केल्याचा आरोप देखील दानवेंनी केला। आदिवासी बांधवांना देण्यात आलेल्या बहुतांश गायी या भाकड तसंच आजारी होत्या। यातल्या 251 गायींचा मृत्यू झाल्याचा दावा देखील अंबादास दानवेंनी केला। तसंच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी देखील त्यांनी केली। दानवेंनी केलेल्या आरोपानंतर मंत्री अशोक उईकेंनी प्रत्युत्तर दिलंय। माझा याच्यातला मुद्दा असा आहे की या आदिवासी बांधवांची फसवणूक झालेली आहे। 10 लिटर या गायी दूध देत नव्हत्या। या आजारी गायी होत्या, भाकड गायी होत्या आणि त्याच्यात त्या मृत झाल्यानंतर त्याच्यात विमा मिळवण्यासाठी या गायींचे कान कापण्यात आलेले होते। आणि म्हणून हे सगळं शासनाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांच्या साक्षीने सगळं झालेलं आहे। सभापती महोदय, हा आदिवासी बांधवांचा अन्याय आहे आणि म्हणून या सगळ्या आदिवासी बांधवांना पुन्हा धडधाकट गायी आपण देणार का? पूर्ण मेडिकल सशक्त कोणत्या भाकड गायी नसाव्या, कारण भाकड गायी आत्ताच्या घडीला बाजारात खूप येत आहेत। लाभार्थ्याप्रती प्रचंड सहानुभूती दर्शवून कोणत्याही आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही, चुकीच्या गायी खरेदी केल्या नाही आणि लाभार्थ्यांना प्राधान्य देऊन लाभार्थ्याच्या माध्यमातून निवडल्या असल्यामुळे आज रोजी दुधाचं संकलन सुद्धा वाढलेलं आहे। आणि जो संकल्प आदिवासी विभागाचा होता, जो लाभार्थ्यांना जो मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा तो पूर्ण झालेला असल्यामुळे मनापासून सांगतो कुठल्याही प्रकारची अनियमितता झाली नाही। अतिशय कारण संकुलन वाढलेलं आहे। त्यामुळे विरोधी पक्षनेते आमचे बंधू, मी प्रामाणिकपणे सांगतो, मागेही नाही झालं आणि भविष्यात सुद्धा आदिवासी लाभार्थ्याप्रती अन्याय होणार नाही। राज्य सरकारनं आदिवासी विकास प्रकल्प आणि शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळातर्फे गायी देण्याचा निर्णय घेतला। 2022 ते 23 मध्ये 10,430 गायींचं वाटप केलं। महामंडळातर्फे 10 लिटर दूध देण्याचा दावा यावेळी करण्यात आला। मात्र 10 लिटरचा दावा फोल ठरलाच। तसंच 251 गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। गायींची आरोग्य तपासणी केली नसल्याचा देखील आरोप आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या जयेंद्र गांगुर्डेंना जोडधंद्यासाठी गाय देण्यात आली, मात्र गाय पुरेसं दूध देत नव्हती। त्यामुळे तिच्या उत्पन्नापेक्षा तिला सांभाळायचा खर्च अधिक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। तसंच एका गायीसाठी शेतकऱ्यांना दररोज 300 ते 400 रुपयापर्यंत खर्च करावा लागतो। मात्र बदल्यात एका गायीकडून त्यांना केवळ 2 ते 3 लिटरच दूध मिळतंय। 1,40,000 मध्ये त्याचे आजपर्यंत काय त्याच्यापासून काय कमाई भेटलेली नाही। एक सोडून दोनदा खाली झाले, पण तिला दूधच नाही आणि त्या कारणानुसार वासराला दूध भेटत नाही। दुसऱ्याकडनं बन्नी लावून जे आम्ही दूध आणलं त्याला जगवलं, 1-1.5 महिना राहिला तो वारला। तसं आदिवासी बांधवांना देण्यात आलेल्या गायींचा मुद्दा अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मांडला। दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली। तर दुसरीकडे यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं उत्तर मंत्री अशोक उईके यांनी दिले। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जाणार का याकडे आता लक्ष लागलंय। प्रशांत परदेशी, झी 24 तास, नंदुरबार।